नमस्कार मंडळी. रुद्रांश गेला शाळेत, मी माझ्या कामाला लागली. थंडी तर इतकी भयानक लागते आणि त्यात भर पडली की वारा सुटतो आणि वाऱ्यामुळे तर जास्त थंडी लागायला लागली. रुद्रांशचे पप्पासुद्धा सकाळी इमर्जन्सीमध्ये सकाळी गेले होते. आले तेव्हा 11 11:30 तरी वाजले असतील. अंघोळ पाणी झालं, चहा पाणी झालं. केलेली फिश करी होती, तर थोडीशी भाजी उरलेली होती, ते त्यांना जेवायला दिली आणि उरलेली भाजी होती त्याच्यामध्ये भात कालवला आणि बाहेर टाकून दिला. लवकर जेवत नाही हे कोणी दिवस उजाडला लवकर जेवायचं माहीत नाही, त्याच्यामुळे जेवण पण गेलं नाही. भांडे वगैरे घासून घेतली. दुपारच्या वेळेला एक ताई आली होती, त्यांचे मी लाईफस्टाईलचे प्रॉडक्ट आहेत तर मी घेते त्यांच्याकडून. तर त्यांनी प्रॉडक्ट दिले होते. हा होता फ्लोअर क्लीनर आणि शॅम्पू प्लस कंडिशनर आणि एक साबण. तर भरपूर घ्यायचं असते सामान, पण एवढं घेणार कोण, महाग पण असतात तेवढेच. आणि आपली कशी परंपरागत जे साबण आहेत, कपड्याचे, भांड्याचे, तेल, शॅम्पू, पावडर हे जे आपण वापरतो तेच वापरतो. आणि इतर वापरणं म्हणजे आपण लवकर एक्सेप्ट करत नाही. असं एक दात पडला होता तर त्याने ओट्यावर ठेवलं होतं, मी आज बघितली, कालच संध्याकाळी पडला होता. मग काय संध्याकाळी फिरायला जात नाही, आता थंडी भरपूर लागते, त्यामुळे मग घरातल्या घरावरच्या उड्या मारायच्या आणि थोडा वेळ तरी घरातल्या घरात फिरून घ्यायचं, म्हणजे आपलं शरीर पण मोकळा होतं आणि आपल्याला एकदम फ्रेश फील होतो व्यायाम केल्यानंतर. बघा किती घाम निघाला. दोरी आहे ना, ज्यावेळेस आम्ही धान्य वगैरे आणतो गावाकडून, गाडीला बांधतो, तीच दोरी आहे. मी ती गावी नेलीच नाही, नवीन दोरी आहे. रुद्रांश आणि त्याचे मित्र लागले चिप्स खायला कच्चे, याला आवडतात, तर हा असा उद्योग करतो.